जय शिवराय मित्रांनो राज्यात शेतकरी कर्जमाफी अर्थात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची प्रक्रिया सुरू झालेली आहे। जे शेतकरी कर्जमाफीच्या अंतर्गत पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मेसेजद्वारे आपली शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत निवड झालेली, आपण पात्र झालेला आहात अशा प्रकारे मेसेजद्वारे कळवायला सुरू झालेले आहे। परंतु याच्या सोबतच बँकेचा आणखीन एक मेसेज शेतकऱ्यांना यायला लागलेला आहे आणि याच मेसेजचा नेमका अर्थ काय अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते। मित्रांनो, राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजना राबवली जात असताना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत घेतलेली कर्ज, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली कर्ज आणि 31 मार्च 2026 पर्यंत ती पुन्हा न भरलेली कर्ज ही या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे। 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि 2 लाखाच्या वरची जी काही रक्कम असेल अशा शेतकऱ्यांना ओटीएस योजनेच्या अंतर्गत ओटीएस घ्यावी लागणार आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची 1 एप्रिल 2019 पूर्वीची सुद्धा कर्जमाफी झालेली नाही, ते शेतकरी थकीत आहेत। अशा शेतकऱ्यांची 20,000, 30,000, 50,000, 1 लाख, 2 लाख किंवा 3 लाख किंवा त्याच्या वरची कर्ज असतील, या शेतकऱ्यांना देखील ओटीएस योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे। तशा प्रकारे बँकांना निर्देश देण्यात आले आहेत आणि याच अनुषंगाने ज्या ज्या बँकांच्या माध्यमातून ओटीएस योजना राबवली जात आहे आणि जे शेतकरी ओटीएस योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना देखील आपलं कर्ज वन टाइम सेटलमेंट अर्थात ओटीएस योजनेसाठी पात्र आहे, आपण आपल्या बँकेशी संपर्क साधा अशा प्रकारचे मेसेज द्यायला सुरुवात झालेली आहे। अर्थात एखाद्या शेतकऱ्याचं 2018चं कर्ज असेल आणि ते कर्ज जर ओटीएस मध्ये आलं आणि बँकेनं जर सांगितलं, समजा 60,000च्या कर्जाची 1.5 लाख रुपये रक्कम झालेली असेल आणि बँकेनं जर ओटीएस मध्ये सांगितलं फक्त 70,000 रुपये भरा, तर वरची जी काही असणार आहे ती त्या शेतकऱ्यासाठी कर्जमाफी असणार आहे। आता जे शेतकरी कर्जमाफीच्या अंतर्गत बसलेले त्यांची रक्कम जर 2 लाखापेक्षा जास्त असेल तर वरची जी काही रक्कम असेल ती बँकेला भरावी लागणार आहे आणि 2 लाखाच्या आतील जी काही रक्कम असेल त्या 2 लाखापर्यंतच्या रकमेची कर्जमाफी केली जाणार आहे। जर आपल्याला असा ओटीएसचा मेसेज आलेला असेल तर तात्काळ आपण आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या ओटीएस योजनेच्या अंतर्गत ज्या प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून आपल्याला सुद्धा या कर्जमाफीचा या ओटीएस योजनेचा लाभ मिळणार आहे। आता बऱ्याच जणांना जे मेसेज येत आहेत कर्जमाफीच्या पात्र झालेले, त्याच्यामध्ये एकच मोबाईल नंबर बऱ्याच साऱ्या कर्ज खात्याशी दिलेला असणं, याचबरोबर आपण जर पाहिलं तर आधारवरील नाव, फार्मर आयडी किंवा सातबाऱ्यावरील नाव आणि आधार नाव याच्यामध्ये मिसमॅच असणं, अशा बऱ्याच साऱ्या समस्यामुळे त्या शेतकऱ्यांचा डाटा देखील पोर्टलला उपलब्ध होत नाही। नो रेकॉर्ड फाउंड वगैरे एरर दाखवतात। असाही आपल्याला जर काही एरर येत असेल तर आपण आपल्या बँक शाखेशी संपर्क साधू शकता। धन्यवाद।